टाळ्यांनाही तुमच्या कौतुकाची थाप हवी, तुमच्या कौतुकाची थाप हवी. व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आपली अनेक महत्त्वाची कामे बाजूला सारून आपल्या बालकांचे कौतुक करण्यासाठी इथे आलेली आहे. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय शिव चौधरी सरांना विनंती आहे, आपण मान्यवरांची ओळख करून द्यावी. सन्माननीय व्यासपीठ, अतिथीगण, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रेक्षक उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपल्या प्राथमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडत असताना आपल्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी आजच्या या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि आज विशेष अतिथी म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेले आहे, सुधाकर मोरे सर, अध्यक्ष माऊली मंडळ संस्थेमध्ये ते गेले 55 वर्षे काम करत असताना वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याचे काम करत होते. गेली 42 वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेत आहेत. यावर्षी 100व्या वर्षात पदार्पणानिमित्त राज्यस्तरीय खो खो स्पर्धा घेतल्या व सन 2005 पासून इंग्रजी माध्यमाचे ज्युनियर कॉलेज KG ते 10वीपर्यंतची शाळा सुरू आहे. यावर्षी ज्युनियर कॉलेजसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि उचाट शिक्षण संस्था वाडा या ठिकाणी त्या संस्थेचे ते सचिव आहेत आणि या विद्यालयाला राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. अशा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुधाकर मोरे सरांना स्वागत करण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव लाकोडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करावं. टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. मान्यवरांनी जागेवरती उभं राहायचं आहे. या ठिकाणी दुसरे विशेष अतिथी म्हणून आलेले आपल्याला लाभलेले आपल्या मानपाडा ठाणे महानगरपालिकेचे गटप्रमुख श्री विश्वास कोल्हे सर, गेले 25 वर्षे त्यांचं सहकार्य आपल्याला नेहमी लाभत आहे. त्यांचाही मी आपल्या संस्थेचे सचिव श्री डॉक्टर चौगुले सरांना विनंती करेन की त्यांनी कोल्हे सरांचं स्वागत करायचं आहे. आपल्या मानपाडा परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ता आणि गेले 25-27 वर्षापासून आपल्या संकेत विद्यालयाला नेहमी सहकार्य करणारे मानपाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास वाडवले सर यांचे स्वागत आपण करूयात. आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष श्री लल्लन दुबे सरांना विनंती करतो की त्यांनी श्री रामदास वाडवले सरांचं स्वागत करावं.
सुस्वागतम. संस्थेचे सर्व पदाधिकारी की ज्यांनी संकेत नावाचे रोपटे लावले ते आता फळाफुलांनी बहरलेले आहेत, अशा सर्व आदरणीय संस्थाचालकांचा सत्कार व सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे. आपल्यातल्या आपल्या माणसाचा आज आपण सारे आपुलकीने आणि आपलेपणाने सत्कार करणार आहोत. आपली माणसं ही आपलीच असतात, आपली माणसं ही आपलीच असतात, आपल्यासाठीच ती झटतात. असेच आमचे संस्थेचे सर्व संस्थाचालक त्यांचा या सत्कार मूर्तींचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सर यांनी श्री चौधरी सर यांनी सरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि प्राथमिक विभागाकडून एक स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. सन्माननीय संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष MD लाकोडे सर. जोरदार टाळ्यांनी सरांचे स्वागत करायचं आहे. स्मृतिचिन्ह भेट देऊन सरांचे स्वागत होते. जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे सचिव सन्माननीय डॉक्टर DA चौगुले सर यांचे स्वागती. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर पुष्पगुच्छ आणि एक स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाला टाळ्यांची दाद द्यायची आहे. टाळ्यांच्या गजराने सरांचं स्वागत करायचं आहे. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय श्री लल्लन दुबे सर यांचंही स्वागत. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर पुष्पगुच्छ आणि एक प्राथमिक विभागाकडून सन्मान चिन्ह भेट देऊन करत आहेत. जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. यानंतर संकेत विद्यार्थी विकास मंडळ शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग चे अध्यक्ष सन्माननीय श्री VP सिंग सर यांचंही स्वागत श्री चौधरी सर करत आहेत. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे सहसचिव सन्माननीय श्री अमरसिंग चव्हाण यांचंही स्वागत श्री चौधरी सरांनीच करावे अशी मी त्यांना विनंती करते. सहसचिव संकेत विद्यालय सहसचिव सन्माननीय अमरसिंग चव्हाण सर. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक व दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय गणेश लाकोडे सर यांचंही स्वागत श्री चौधरी सर यांनी करावे. प्राथमिक विभागाकडून सर्व संस्थाचालकांना एक स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिली जात आहे. जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे प्रेक्षकांकडून. संकेत विद्यार्थी विकास मंडळ माजी मुख्याध्यापक श्री तीर्थरूप महानुभाव सर यांचंही स्वागत श्री चौधरी सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माध्यमिक विभाग माजी मुख्याध्यापक श्री तीर्थरूप महानुभाव सर. महानुभाव सर. यानंतर प्राथमिक विभागाची धुरा ज्यांच्या हाती आहे की जे पालक, शिक्षक आणि आमचे विद्यार्थी यांना सतत मार्गदर्शन करणारे असे आमचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांचे स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे
सुधाकर मोरे अध्यक्ष माऊली मंडळ सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. प्राथमिक विभाग मुख्याध्यापक श्री चौधरी सर. पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की जोरांनी टाळ्यांच्या आवाजाखाली त्यांचं स्वागत करायचं आहे. म्हणजे नेहमीच पालकवर्ग शिक्षकांना व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी अहवाल वाचन करावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर अतिथीगण, प्रेक्षागृहातील सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक वर्ग, आज थोडक्यात आपल्या शालेय शैक्षणिक वर्षाचा आढावा घेत आहोत. संकेत विद्यार्थी विकास मंडळाने जून 1992 रोजी एका छोट्याशा रूममध्ये संकेत विद्यालयाची स्थापना केली. एक जी सुरुवात केली गेली त्यावेळेला कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना सुरुवात झालेली आज त्या संस्थेला 32 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि या 32 वर्षामध्ये प्रशस्त अशा 3 इमारतीमध्ये 25 वर्ग खोल्या आणि संगणक रूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, सर्व सुविधांसह सज्ज असं शाळा उभी राहिलेली आहे. प्रत्येक वर्गासाठी प्रोजेक्टर आहे, स्मार्ट क्लासरूम आहेत, आधुनिक वातावरणात असे 15 टॅब्ससह एक गुगल रूम आहे आणि 20 संगणक लॅबसुद्धा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे. आणि सर्व विद्यार्थी या सर्व सुविधांचा वापर करत आहेत. शिक्षणाबरोबरच स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये सुद्धा कॅरम, चेस, बॅडमिंटन, संगीत, लेझिम, डंबेल्स इत्यादीचा वापर करून मुलं आपलं नैपुण्य दाखवत आहेत. संगीत, कला, योग शिक्षणसुद्धा आपल्या शाळेमध्ये राबवलं जातं. नर्सरीपासून 12वीपर्यंतचे जवळपास 2300 विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमासह शिक्षण घेत आहेत. पूर्व प्राथमिक म्हणजे एक रिझल्ट लागत नाही आहे, ही एक आमची चिंतेची बाब होती. 2 वर्ष आम्ही प्रयत्न केले पण अपेक्षित यश मिळालं नाही. तरीही पण आमच्या शिक्षकांनी खचून न जाता यावर्षी 52 विद्यार्थी परीक्षेला बसवले आहेत. आणि त्यांना शिकवणारे श्रीयुत पडवळ सर, देसाई सर आणि पूजा मॅडम यांनी अतिशय खूप मेहनत घेऊन जवळपास 45 प्रश्न शीट त्यांच्याकडे सोडवून घेतलेले आहेत. पडवळ सरांचं म्हणणं होतं की सर तुम्ही आता काहीच बोलू नका, रिझल्ट लागल्यावरतीच आपण बोलू. पण मी तुमचं आत्ताच स्वागत करतो. सर्व पालकांना विनंती करतो की तुम्ही जोरदार टाळ्या वाजवत्या शिक्षकांसाठी. रिझल्ट काहीही लागो पण त्यांचे प्रयत्न खूप महत्त्वाचे होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि या सर्वांच्या पाठीमागं आमचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे माननीय व्यासपीठावरील सन्मान्य संस्थाचालक. हे सर्व संस्थाचालक शिक्षण क्षेत्राशी त्यांचा एक घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. आम्हा सर्व शिक्षकांना वेळोवेळी खूप मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा देत असतात. आणि नेहमी एक आशादायी वाक्य त्यांच्या असतं, भिवू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणून आम्हाला एक पालकाप्रमाणे ते सहकार्य करत असतात, प्रोत्साहन देत असतात. जाता सर्वांचे विद्यार्थी मित्रांसाठी मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पालक वर्ग आणि विद्यार्थी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत, विद्यार्थी गुणगौरव सोहळा. यानंतर आपण विद्यार्थी पारितोषिक गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाकडे वळूया. दरवर्षीप्रमाणे क्रीडा महोत्सव साजरा होतो. यावर्षी ठाणे महानगरपालिका ब्रह्मांड या क्रीडा मैदानात पार पडला. आपण सर्व मान्यवर मंडळी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले आजचे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आमच्या गुणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करूया.
अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुधाकर मोरे माऊली मंडळ ठाणे यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या या गुणी विद्यार्थ्यांना सांघिक खेळ विजेता संघाला चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता 5वी ते 7वी मुले क्रिकेट विजेता संघ इयत्ता 7वी 2. माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय श्री कोंगारे सर यांनी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. यानंतर सरांनाच पुन्हा विनंती आहे की त्यांनी पुढील विद्यार्थ्याला सुद्धा पारितोषिक देऊन त्याचा गुणगौरव करावा. इयत्ता 5वी ते 7वी मुले कबड्डी विजेता संघ इयत्ता 7वी 2 संघनायक आशुतोष भरत निकम. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांना होऊन जाऊ द्या. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मानपाडा परिसरातील समाजसेवक रामदास वाडवणे सर यांना विनंती आहे की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करायचा आहे. इयत्ता 5वी ते 7वी मुली कबड्डी विजेता संघ इयत्ता 7वी 2 संघनायक कुमारी रिया संतोष जाधव. संघनायकाबरोबर त्यांच्या टीमचं सुद्धा खूपच कौतुक. जोराने टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करायचंय. पुन्हा सरांनाच विनंती आहे की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना सुद्धा पारितोषिक द्यायचं आहे. इयत्ता 5वी ते 7वी मुले खो खो विजेता संघ इयत्ता 7वी 1 संघनायक कुमार पियुष सुनील सुर्वे आणि त्याच्या टीमचे सुद्धा खूप खूप कौतुक. धन्यवाद सर. या पुढील सूत्रे मी श्री भूमकर सरांना देते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपल्या जिगरबाज खेळाने विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंचं आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक करणार आहोत. यापुढील खेळ आहे खो खो मुली इयत्ता 5वी ते 7वी या गटातून विजयी संघ ठरलेला आहे इयत्ता 7वी 2 आणि या खेळाचे संघनायक आहे कुमारी दिशा अनिल सूर्यवंशी. मी माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष एम.डी. लाकोडे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तिला चषक देऊन तिचं कौतुक करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कोंगारे सर यांचं सुद्धा स्वागत करूया आपण. मी पुढील खेळ आहे डॉजबॉल मुली इयत्ता 5वी ते 7वी या गटातून विजयी ठरलेला संघ आहे इयत्ता 7वी 2 आणि संघनायिका आहे कुमारी भार्गवी निलेश मगर. कुमारी भार्गवी निलेश मगर. सरांना विनंती आहे की आपण या मुलीचं प्रमाणपत्र आणि चषक देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आपले माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री कोंगेरे सर यांचे स्वागत चौधरी सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री चौधरी सर स्वागत करतायत पर्यवेक्षक माध्यमिक विभाग कोंगेरे सर यांचं. पुष्पगुच्छ द्या. यानंतर ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ गट क्रमांक 6 गटप्रमुख माननीय श्री विश्वासराव कोल्हे सर यांना मी विनंती करतो की आपण यापुढील बक्षीस वितरण करावं. 3री 4थी गट आहे. 3री 4थी खेळाचं नाव आहे कबड्डी आणि विजेता संघ आहे इयत्ता 4थी 2 कर्णधार साई राकेश पवार याला चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्याचं आणि त्याच्या टीमचं सर कौतुक करतायत.
कोल्हे सरांनाच विनंती आहे की आपण पुढील बक्षीस द्यायचं आहे. यानंतर आपल्या शाळेत शालेय परीक्षेबरोबरच काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी आणि यात प्रथम क्रमांक आलेला आहे कुमार तेजस संदीप बागल सरांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या शाळेचे आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री डॉक्टर D.A. चौगुले सर यांना विनंती करतो की आपण पुढील पारितोषिक वितरण करावं. प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 7वी या स्पर्धेमध्ये या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमार रोहित दीपक सुर्वे. याचं कौतुक या ठिकाणी डॉक्टर D.A. चौगुले सर करतायत. सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. यानंतर प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 1ली प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आमच्या या चिमुकलीने. तिचं नाव आहे कुमारी महेश्वरी सोमनाथ मोरे. डॉक्टर साहेबांनाच विनंती आहे की आपण तिचं सन्मान चिन्ह देऊन कौतुक करावं. धन्यवाद सर. यानंतर संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे कोषाध्यक्ष माननीय श्री ललंदी जुबे सर यांना मी विनंती करतो की आपण पुढील बक्षिसं द्यावी. 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत नर्सरीमधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी निहांशी वैभव दुधुस्कर. या मुलीला सन्मान चिन्ह देऊन सर तिचं कौतुक करतायत. जोरदार टाळ्या होऊ द्या जरा आमच्या या चिमुकल्यांसाठी. लहान शिशु 1 वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमार श्रियांश दीपक बंडवे. दुबे सरांनाच विनंती आहे की आपण त्याचं कौतुक करावं. धन्यवाद सर. यानंतर गेल्या वर्षी लहान शिशु 2 मधून वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी आहे कुमारी अस्मिता अनिल सूर्यवंशी. मी आपल्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे सहसचिव माननीय श्री अमरसिंह चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण या चिमुकलीचं कौतुक करावं. कुमारी अस्मिता अनिल सूर्यवंशी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिचं कौतुक होत आहे. यानंतर मोठा शिशु 1 वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी आराध्या राजू सनम. सरांनाच विनंती आहे की आपण याही मुलीचं कौतुक करायचं आहे. फूल आहे गुलाबाचे जरा सुगंध घेत चला. फूल आहे गुलाबाचे जरा सुगंध घेत चला. कार्यक्रम आहे आमच्या लहानग्यांचा जरा टाळ्या देत चला. जरा टाळ्या देत चला. यानंतर मोठा शिशु 3 मधून वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे 2 मधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमार स्वरूप संदीप जाधव. मी सरांनाच विनंती करतो की आपण त्याचं कौतुक करावं. स्वरूप संदीप जाधव. धन्यवाद सर. यानंतर मी संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री गणेश लाकडे सरांना विनंती करतो की आपण यापुढील पारितोषिक वितरण करावं. मोठा शिशु 3 वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमार धर्मेश अशोक कोल्हे. सरांनी विनंती आहे की त्याचं सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक करावं. इयत्ता 1ली वार्षिक परीक्षा सन 2023-24 पहिली 1 मधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी जानवी मिन्ना झंजाळ. मी लाकडे सरांनाच परत एकदा विनंती करेल की आपण जानवी झंजाळ हिचंही कौतुक करावं. धन्यवाद सर. यापुढील सूत्र मी श्री सावंत सर यांच्याकडे देतो. संकेत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक
माननीय श्री मानव सर यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मानचित्र देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता पहिली 2 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक राजवीर सुबोध पाटील. इयत्ता दुसरी 1 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक सृष्टी बालाजी मस्के. धन्यवाद सर. यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष उच्च माध्यमिक विभाग माननीय श्री VP सिंग सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता दुसरी 2 वार्षिक परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा प्रथम क्रमांक तेजल हरिश्चंद्र भोळे. तिसरी 2 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक आरोही मोहन हंचाटे. धन्यवाद सर. यानंतर माऊली मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर बोरे यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता चौथी वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक कुमार प्रज्ञेश संतोष कुळमकर. वार्षिक परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा प्रथम क्रमांक स्वानंदी गणेश पालकर. धन्यवाद सर. यानंतर मी संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री महादेवजी लाकोडे साहेब यांना विनंती करतो को यांनी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता चौथी 2 वार्षिक व प्रज्ञाशोध परीक्षा प्रथम क्रमांक कुमारी स्वानंदी गणेश पालकर. इयत्ता पाचवी 2 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक पूर्वा दीपक बडंबे. धन्यवाद सर. संकेत विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री चौधरी सर यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मानचित्र देऊन त्यांचे कौतुक करावे. इयत्ता 5वी 2 इयत्ता 6वी 1 वार्षिक परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा प्रथम क्रमांक आलिया किरण आदम. वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक दिशा अनिल सूर्यवंशी. धन्यवाद सर. संकेत विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री कोंगरे सर यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मानचित्र देऊन कौतुक करावे.
इयत्ता 7वी 2 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक वैभवी सोमनाथ साळुंके. इयत्ता 7वी 1 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक यांचेही स्वागत माननीय श्री कोंगरे सर यांनीच करावे ही मी त्यांना विनंती करतो. पायल विठ्ठल भोई. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सुधाकर मोरे सर, मावळी मंडळ ठाणे यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय श्री सुधाकर मोरे सर, जोराने टाळ्या सरांसाठी होऊन जाऊ द्या. पालकवर्गाने टाळ्यांच्या गजरामध्ये ह्या कार्यक्रमाला दाद द्यायची आहे. संकेत विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष माधवराव लाकोडे सर, उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि या शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर, सर्व शिक्षक स्टाफ आणि उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थी बंधू, हे आजचा कार्यक्रम बघून मला खरोखर एकदम छान वाटलं. आम्ही पण आमच्या शाळेत असंच कार्यक्रम करत असतो, पण त्या कार्यक्रमात ह्या कार्यक्रमात फरक आहे आणि एवढं छान झालं आहे. इथल्या कोरिओग्राफी एकदम मला आवडली. मी मुद्दामून गाण्यात प्रत्येक वेळेला बघत होतो की बारकाईन की व्यवस्थित कसं काय चाललेलं आहे आणि व्यवस्थित कसं, आणि ड्रेसचं पण कॉम्बिनेशन एकदम छान केलं होतं. त्याच्यामुळं एकदम कार्यक्रम छान झाला. कार्यक्रम व्यवस्थित होऊन आणि तो कार्यक्रम बघताना कधीही कंटाळा आला नाही आणि मागून पण गोंधळ काय झालेला नाही. त्याच्याकरता मी या सगळ्या शिक्षक वर्गाला आणखी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पालकांसाठी एक सूचना आहे. एका रिक्षामध्ये भारतीय संस्कार विद्यालयाचे PD शुक्ला सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. भारतीय शुक्ला विद्यालयाचे PD सन्माननीय चौधरी सर यांना विनंती आहे की सरांचे स्वागत करायचे आहे. पुष्पगुच्छ देऊन सरांचे स्वागत करायचे. श्री चौधरी सर यांना विनंती आहे. धन्यवाद सर. सर वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजर राहिले. धन्यवाद सर. यानंतर संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सर यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. सन्माननीय MD लाकोडे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीची संकल्पना खूप मला आवडली, भावली आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा ती आवडली असेल. कारण महाराष्ट्राची लोककला खूपच लोकप्रिय झालेली आहे आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राचा बाणा, शान, मान दिसून येतो. हे सर्व गोष्टी सांगताना एक मला पालकांसाठी विनंती करायची आहे की आजचं जग हे मोबाईलचं आहे, डिजिटल झालेलं आहे. तेव्हा मुलांची विशेष काळजी घ्या. मुलांना मोबाईलच्या आणि TV च्या एडिट बॉक्सपासून कसं वाचवता येईल
कमीत कमी त्यांचा वेळ त्याकरता खर्च करू दे, परंतु जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी त्यांना दिला गेला पाहिजे. आणि मग स्वतःहूनच आपण काही नियम पाळावे. मोबाईलचा वापर आपण कमी केला तर मुलंसुद्धा तुमचा आदर्श तुमच्या पुढे ठेवतील. कित्येक आई वडील स्वतः मोबाईल बंद करून विद्यार्थ्यांना त्यांचा काही अभ्यास आहे ते स्वतः घेतात. तो आदर्श आपण पालकांनी सुद्धा ठेवला पाहिजे. तरच आपली पिढी पुढे जाईल, अभ्यासाकडे त्यांचं लक्ष जाईल. दुसरी गोष्ट सांगताना महाभारताकडे जर वळतो आहे की महाभारतामध्ये जेव्हा महाभारत युद्धाला सुरुवात झाली तेव्हा कौरव आणि पांडव दोन्ही भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ कौरव होते आणि डोक्याजवळ पांडव. जेव्हा भगवान कृष्ण अर्थात ते तेव्हा 92 वर्षाचे होते, अशा अवस्थेमध्ये ते झोपलेल्या अवस्थेत असल्यामुळे जेव्हा त्यांनी पाहिलं की एकीकडे कौरव आलेले आहे, दुसरीकडे नंतर लक्ष दिलं. परंतु पहिल्यांदा कौरवांकडे पाहिल्यानंतर त्यांनी काय मागावं, त्यांनी सेना मागितली, संपूर्ण सैन्य मागितलं, म्हणजे बळ मागितलं. श्रीकृष्णाने आपलं बळ कौरवांना प्रदान केलं, बक्षीस म्हणून दिलं. प्रश्न होता जेव्हा ते झोपण्याकरता जेव्हा आपल्या बिछाण्यावर आले तेव्हा त्यांना पांडव दिसले आणि पांडवांना विचारलं की तुम्हाला काय हवं. त्यांनी सांगितलं की मला काही नको आहे, फक्त तुम्ही हवं. आमचं सारथ्य तुम्ही करा, मार्गदर्शन करा. म्हणजे डोक्याचा जो भाग आहे तो अर्जुनाने मागितला. तेव्हा आपण यातून काय अर्थ घ्यायचा तो जरूर घ्या. इथे हा जो कार्यक्रम आहे खूपच छान झालेला आहे. आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहे. उत्तरोत्तर ही प्रगती होत आहे. तेव्हा पालकांनी आमच्या शाळेवर जो विश्वास दाखवलेला आहे हा सार्थक होतो आहे आणि याच्या पुढे सुद्धा असेच आमचे प्रयत्न असतील. तुमचं सहकार्य आणि आमची मेहनत यातूनच ही संस्था खूप मोठी होईल याबद्दल शंका नाही. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सर. सरांनी आपला भारत देश कसा विविधतेने नटलेला आहे, महाराष्ट्राची लोकधारा याविषयी आपल्याला आणि पालकांना मार्गदर्शन केले. यानंतर ब्राह्मण विद्यालयाच्या माननीय सौ मीनल घाडगे मॅडम यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. ब्राह्मण विद्यालय माननीय सौ मीनल घाडगे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर आपल्या शाळेचे माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सन्माननीय कोंगारे सर आपल्याला मुख्याध्यापक श्री चौधरी सर मीनल घाडगे मॅडमचं स्वागत करत आहे. जोरदारी टाळ्यावरून जाऊ द्या. ब्राह्मण विद्यालय माननीय सौ मीनल घाडगे मॅडम. धन्यवाद मॅडम. स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय श्री कोंगारे सर आपल्याला एक आनंदाची बातमी देत आहे. ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रेक्षागृहात बसलेले सर्व सन्माननीय आदरणीय पालकवर्ग, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की संकेत विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक विभाग अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम राबवतो. त्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. कालच राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेली NMS परीक्षा याचा निकाल लागलेला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या या परीक्षेमध्ये आपल्या संकेत विद्यालयातून 32 विद्यार्थ्यांना आपण प्रविष्ट केलं होतं आणि सांगायला खूप आनंद वाटतो की या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाचे 10 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणार आहोत. आता जे 7वीला पालक आहेत त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की या परीक्षेचं महत्त्व काय आहे. पालकवर्गांना सांगताना आनंद वाटतो की प्रतिवर्षी 15,000 रुपये याप्रमाणे 4 वर्ष या विद्यार्थ्यांना 60,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळते
आणि मोजक्या शाळा यामध्ये यशस्वी होतात, कारण ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. आपल्या शाळेतले विद्यार्थी कुठेही कमी नाही आणि शैक्षणिकदृष्ट्या तो खूप पुढारलेला आहे. हे पुन्हा एकदा आपण सिद्ध केलेलं आहे. आत्ता जे 7वीला पालक आहेत त्या पालकांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या पाल्यांना पुढच्या वर्षी तुम्ही या परीक्षेला बसवा, घवघवीत यश मिळवा, आपलं आणि आपल्या विद्यालयाचं नाव अशाच प्रकारे संपूर्ण राज्यात नव्हे तर देशामध्ये नावलौकिक मिळेल यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी सभागृहात जाऊन पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण सभागृहात जाऊन पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. पालकांना मगाशी